कोथिंबीर घालून ढवळून घेतलेला आहे, मिक्स करून घ्यायचं आपल्याला। तर ऑरेंज ज्यूस झालेला आहे अर्धे। हेच होत नाही। सकाळी सकाळी अभिषेक आता तयार झालेला आहे इकडे। आता जस्ट 9 वाजलेत। तर आज पण पूजेला जायचं याला। तर साधारण 1-1:30 पर्यंत येशील ना? ठीक आहे। आणि लांब आहे का इथून मग? हा, लांब म्हणजे आपल्या इकडे जायचंय, जुहा पायवी। अच्छा अच्छा, ओके ठीक आहे, बाय बाय। पाडव्याला जी चटणी केली होती खोबऱ्याची ती आणि कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर असं मिक्स करून परतून घेऊन मग मिक्सरमधनं काढलेलं आहे। आणि इकडे त्याच कढईमध्ये मग मी तेल घेतले, जिरे मोहरीची फोडणी घातलेली आहे आणि आपल्याला बॅटर जे केलेलं आहे ते घालायचं आहे। तर बॅटर चांगलं परतोस्तोवर आपल्याला मिक्स करायचं आहे। अभिषेक इकडे आलेला आहे, सकाळी गेलेला। आता मी भाजी करतेय आणि आराध्याला लावलंय अभ्यासाला। मिक्स गाजर बटाटा मटार। तर मी म्हटलं की मिक्स भाजी करते, तर अभिषेक लगेच बोलला की मिक्स भाजी फिक्स। तर इथे पहिलं मटार घातलेले आहेत, गाजर घातलेलं आहे, बटाटे घातलेले आहेत आणि मिक्स करून घ्यायचंय। आणि आपलं जे बॅटर आहे ते छान परतून तेल सुटेपर्यंत केलेलं। आणि याच्यामध्ये आता पाणी ॲड केलेलं आहे 2 ग्लास। कोथिंबीर घालून ढवळून घेतलेलं आहे, मिक्स करून घ्यायचं आपल्याला। आता मीठ इथे साधारण 1.5 चमचे घातलेला आहे आणि आता ते गरम मसाला आणि पोळ्याही करून घेतलेल्या आहेत आणि 4-5च पोळ्या केल्या, जास्त नाही। आणि इकडे आपली भाजी जी आहे ती झालेली आहे। तर बसूया आता जेवायला सगळे। आता जेवण करून झालं, आता बसतोय आम्ही। आरू वरती आहे, आरू ये ग बाळा। हा ठीक आहे। भाजी केलेली आहे, बीटाची कोशिंबीर आहे, कालची उरलेली ही काकडीची आहे आणि तळण पण उरलेलं होतं थोडंसं, तर ते घेतलंय। भात लावलेला आहे, वरण आहे। तर चलो खाना शुरू करते हैं। बाबाने ऑलरेडी केलंय। चलो आता वाजलेले आहेत 8:30 आणि 8:30च्या आधीच आम्ही दोघींनी जेवून घेतलेलं आहे। अभिषेक येतो 10:30ला, तर त्याची काही वाट बघत नाही बसलो। आम्ही जेवून घेतले आणि तो आल्यावर जेवेल। आणि ते पुन्हा एकदा डाळीच्या आहेत त्या भिजत घातलेल्या आहेत आणि तांदूळ पुन्हा एकदा इडली डोसा काय करायचं ते करायला। तर सकाळी आपण याला ग्राइंड करू। आज आहे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन, तर या निमित्ताने तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। संत्रा आणि मोसंबा असं आपण दोन्ही इथे घेतलेलं आहे। तर 1 मोसंबा आहे आणि 2 संत्री घेतली मी। आणि आपण ज्यूस मेकिंगच्या साहाय्याने ज्यूस काढूया। हे नाही ज्यूसर आहे, आपलं नॉर्मल हाताने करायचं ज्यूसचं भांडं आहे माझ्याकडे, तर त्यानेच मी करते। तर जास्ती करायचं नाही, त्याच्यामुळे याच्यावर पटकन होतं। तर आराध्याला देणार थोडंसं आणि मी पिणार आहे। तर आपले ज्यूस जे आहे ते रेडी झालेलं आहे। इकडे थोडंसं पाणी घालायचं याच्यामध्ये, कारण की थोडीशी साखर घालायची ना, आंबट पण कधी कधी असतात फळं। तर इथे थोडी 1.5 चमचे मी साखर घातलेली आहे आणि वर खाली घालून ढवळून घ्यायचं आहे। अंधार अंधार दाखव, स्थिर ठेवूच नको, हलव माझ्या बरोबर। जास्त नाही, इथे फुलपात्रभर आपला ज्यूस जो आहे तो रेडी झालेला आहे। तर आता तयार ज्यूस जो आहे तो आराध्याला देऊया प्यायला। आराध्या पिऊन दाखवे कसं आहे। मस्त झालंय। ओके, मला पण ठेव थोडस। एवढं आंबट नाहीये, काही तोंड करते। आहे थोडं मस्त झालंय, लास्टला आंबट लागते। उलट साखर घातली थोडीशी आणि डायल्यूट साठी पाणी पण घातलंय।
एवढं काय लास्टला थोडा आंबट अजिबात नाही. नाही लागत, लागतंय नाही लागत. लागतंय बरं बाई बरं. नाही लागत बरं बाई बरं. नाही लागत नाही लागत आहे ये मैं नहीं लूंगी तुम्हें, ये मेरा. सच बोरिंग आहे खरंच. ये सच मेरा बोरिंग है. पीपल मैं तुम्हें नहीं लूंगी. जेवण झालेलं आहे, हेच खाल्लंय आम्ही. तुझे खाणार आहेस ना, तीच खाल्लंय. भात आणि भाजी. मी फक्त एक भाकरी केलेली मला, कारण मला वाटलं हा भात तुला पुरणार नाही. पुरेल का तेवढा? उडील भाजी नाही उडणार मला पण. भाजी याच्यात आहे, हे नाही उडायची ती. बघ मग कसं काय. ये मेरा है, इसे मैं खाऊंगी. खालो बघ कसे तेवढं खाऊन गेले. अभिषेकने स्वतःचे स्वतः वाढून घेतलेला आहे. नेहमी असतं माझं असं. नेहमी नाही, कधी कधी एकदा असतं असं. बऱ्याच वेळा मी गरमागरम वाढते डोसे फिसे. डोसे काय रमत नाहीत ना. आठवड्यातून एकदा होण्यासारखे होतात. आणि आराध्या तुझे झाले पाडेपाठ. उद्या मॅथ्स है ना, चलो जाओ, आधे घंटे में मैं लूंगी. गो 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 गो. शूट करायला लावलंस. जा. मग 11 वाजता घेऊ, 11 11:30 पर्यंत. नाही 11:30 नको 11ला घे. हा ठीक आहे, जा गो.